हा 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 चल. बोला तुम्ही. हो हो, दोन नवीन. चला गेम ऑन होण्यासाठी तयार. याच वेल डन, गुड जॉब हर्षद सर अँड परेशजी पटेल. टू अंपायर्स, बलसाड क्रिकेट असोसिएशन. गोलंदाज दोन्ही संघाचे 12वे प्लेयर्स. ओके. मनकोलीचे आमचे के के आहेत, काळूरामजी केनी. खरबाव उमेश कारभारी गोलंदाजीसाठी तयार. यस, गेम ऑन. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने जातोय. एकच धाव. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे. खारबाव संघाने जर नक्कीच हा सामना जिंकला तर त्यांना 2 गुण मिळतील. मानकोलीने जिंकला तर त्यांना 2 गुण मिळतील. मानकोलीचा हा दुसरा सामना आहे. जोरदार प्रहार, चेंडू उंचावर हवेमध्ये आणि मला वाटतं समजणार नाही मनोज याला आणि जातोय सीमा पार, चौकार. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे केकेजी, काळूरामजी केनेजी. चांगला सामना आपण पाहिला टेमगरपड आणि पिंपळास या संघादरम्यान आणि एक सकारात्मक सुरुवात पिंपळास या संघाकडून. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये. हो, व्हॉट अ बॅलेन्सिंग. जावं लागेल फलंदाजाला. फलंदाज अविन खूप जबरदस्त फटका स्ट्रोक खेळला होता. हा चेंडू सीमापार न जाण्याची काहीशी कारणं जर आपण पाहिली, शॉट चांगला होता परंतु हवेची गती कमी झाली बघा आणि चेंडू जास्त उंचावर गेला. त्यामुळे मनोज यांनी मात्र काही चुकी केली नाही. मनोज हा खारबावचा असा एक प्लेअर आहे की ज्यांच्या फलंदाजीची वाहवा भिवंडीत भरपूर ठिकाणी झाली आहे. एक नंबर, मस्त, एकदम परफेक्ट आहे. समजणार की नाही तर त्यांनी साहेब नाही खेळत. शिवसेना उपविभाग प्रमुख नरेश म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फलंदाजीसाठी तयार कमलाकर. परेश गोलंदाजीसाठी तयार आहे. नक्कीच नानी दमन एंड कडून परेश. पुन्हा एकदा जोरदार फुलटॉस प्रहार आणि चेंडू जातोय का सीमा पार, चौकार. आल्या आल्या जबरदस्त प्रहार केलाय. एकच वार प्रहार केलाय चौकाराचा. कमलाकर यांच्या सलामीतूनच जातोय हा चौकार. धावसंख्या झालेली 9. गावदेवी, भादवड आणि निंबवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये एकदम रेडी राहायचंय. चांगली लढत पाहायला मिळेल आपल्याला. किशोर दादा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करतायत रुपेश. उमेश. व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय का सीमा पार. हो हो, एखाद्यावर चांगली चापट मारावी आणि चेंडू सीमा पार जाण्यापासून वाचवावा. काय प्रयत्न चालू आहेत. अतिशय दक्ष पंच आमचे. या 3 धावा पूर्ण, परंतु दाद द्यावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाला ज्याने चेंडू कलेक्ट करून तो बाद करण्याचा प्रयत्न केला.
धावसंख्या झाली ती 12. त्याला स्पीडअप करायचे. या षटकामधून बरोबर 4 मिनिटं खर्च केली आहेत. गोलंदाज धन्यवाद तरे सर. मांडकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि नवीन 40 प्लस संघटनेचे माजी अध्यक्ष आमचे गणेशजी केनी यांनी गुरुदत्त मांडकोली टीमला आणि संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40 प्लस क्रिकेट मंडळाला दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच तुफान पिंपळास टीमसाठी देखील घनश्यामजी भोईर यांना स्पेशली शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद गणेशजी केने. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. गुरुदत्त मांडकोली टीमला देखील त्यांच्याकडून बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. बजरंग यांच्या षटकातील पहिला चेंडू आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र जावं लागेल फलंदाजाला. पंच सदा म्हात्रे यांचा हात आकाशामध्ये नॉन स्ट्राईकला हर्षदजी यांच्या समवेत पंचगिरी करत आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केल्यानंतर मात्र या बजरंग यांच्या दुसऱ्या गोलंदाजीमध्ये धावबाद होतोय फलंदाज कमलाकर आणि आपल्या फलंदाजीतून बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. अविन 4 तसेच कमलाकर 8 सुनील 1 आणि आता आलेला जबरदस्त धडाकेबाज फलंदाज संदीप. दुसऱ्या षटकांतील धावसंख्या ही आहे 13. आपण पाहू शकता दमन दौऱ्याचा हा थरार पहिल्या दिवसातील 5वा सामना म्हणजे आता ह्या सामन्यानंतर आपण 50% सामने संपन्न करतोय. आणखी येणाऱ्या काळामध्ये 50% सामने संपन्न करायचे. चांगला चेंडू हळूच केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण. संदीप कव्हर करतोय. 1 धावनेशी संघाची धावसंख्या झाली ती 14. दमन दौऱ्याला आणि खारबाव टीमला राजू चव्हाण यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रा. आपल्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्यात. पुन्हा एकदा बजरंग जोरदार प्रहार फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. घारबाव टीमची प्रॅक्टिस सुद्धा चांगली दिसते. पुन्हा एकदा संदीप. हाही सामना रंगतदार होईल. बजरंग नानी दमन एन कडून खारबाव संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी तयारीत आहे. जोरदार प्रहार चेंडू पुन्हा एकदा संदीपच्या हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. ज्या पद्धतीने संदीप याच्या फलंदाजीचा आपण विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये जर संदीप बाद झाला नसता पाये या संघाच्या विरोधात तर मला वाटतं त्या सामन्याचा बदल एक वेगळा झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला काही किंमत नाही, फक्त ते बोलण्यासाठीची औपचारिकता आहे. पुन्हा एकदा बजरंग गोलंदाजीसाठी तयार. क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्प्रेड पसरलेलं बहरलेलं. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी बजरंग याची. अंदाधुंद बल्लेबाजी चालू आहे. धावसंख्या स्थिर. 16 का डोला. आतापर्यंत बजरंग याच्या गोलंदाजीतून 5 चेंडू टाकून झालेत आणि हा शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकासाठी जोरदार प्रहार जाईल. गॅपच्या दिशेने अडवण्यात यशस्वी होताना मात्र चुकी होते आणि हर्षद अहिर यांच्याकडून हा चौकार. भारतीय संघानं पाकिस्तान विरुद्ध जबरदस्त खेळी करत T20 वर्ल्ड कप मध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. आपण भारत सरकारच्या केंद्रशासित प्रदेशातील दमन गुजरातच्या
आजपासून 3 दिवसाच्या मालिकेमध्ये आहोत आणि 3 दिवसाच्या मालिकेमध्ये शेवटच्या दिवसाची रजनी म्हणजे 17, 18 आणि 19 म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतींचा शिवजन्मोत्सव सोहळा. या सोहळ्याच्या दिवशी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये नक्कीच शिवनेरी किल्ल्यावर आमच्या राजांचा जन्म झाला आणि रयतेला गुलामगिरीतून आणि मोगलांच्या चावडीतून सोडवण्यासाठी या राजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची आपल्या निवडक मावळ्यांसह शपथ घेतली होती. 50 वर्षांच्या अवघ्या कालावधीत राजांनी आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्राला नुसतं स्वराज्यच नाही तर स्वराज्यामध्ये रूपांतर केलं आणि अवघ्या अखंड हिंदुत्वाचा राजा शिवछत्रपतींना भिवंडीचा मानाचा मुजरा. गोलंदाजीसाठी तयार कालिका माता खारबा व्यासंघाचा किशोर पाटील. जोरदार प्रहार गेला गेला आणि षटकार. मित्रांनो, आपण सर्वजण समन्वयाने खेळतोय. जो निर्णय असेल त्याचा खेळाडू वृत्ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आमच्या त्या खेळाडूने दाखवली. पण त्याचा प्रयत्न अत्यंत महत्वाचा होता. ज्याच्याकडे सर्वांच्याच नजरा होत्या. धावसंख्या ओसंडी घेते 26. संदीप पुनश्च एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र नक्कीच योग्य दिशेला जात नाही. संदीप मात्र जीव तोड करून या 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या झाली ती 28. दोन्ही संघांचा जर विचार केला तर खारबाव संघामध्ये सुद्धा एक चांगली फलंदाजी आहे. चांगला प्रयत्न संदीप याचा. त्याला माहित आहे की चेंडूची दिशा तशी आहे, त्यामुळे मारण्याच्या नादामध्ये कदाचित मी त्रिफळाचीत होऊ शकतो म्हणून स्वतःला सावरणारा हा फलंदाज संदीप. धावसंख्या एका अंकाने पुन्हा एकदा वाढते 29. चांगली धावसंख्या रचण्यामध्ये आता मात्र यश मिळालंय. खऱ्या अर्थाने पायगावच्या विरुद्ध पहिला सामना मानकुलीने गमावला असला तरी दुसऱ्या सामन्यामधला त्यांचा आत्मविश्वास मात्र टिकून आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. स्ट्रेट ड्राईव्ह. कलेक्शन व्यवस्थित होत आहे. फेक चांगली झाली आहे. परिणामी एकच धाव, परंतु कलेक्शन मात्र करत असताना पंच पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. चांगला निर्णय. पंच सदा म्हात्रे. आपण पाहतोय की खेळाडू पोहोचण्याच्या आतमध्ये थोडासा या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला खेळाडू संदीप थोडासा नाराज आहे. ज्या पद्धतीने चेंडू कट करून धाव करण्याचा त्याचा दुहेरीचा प्रयत्न होता, थोडासा अयशस्वी होताना दिसतोय. किती काढले? एकच एक रन घेतला का? मग 31. धावसंख्या झाली ती 31. थोडीशी दुरुस्ती. धावसंख्या 30. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र दुसरी धाव सहज पूर्णत्वाकडे. धावसंख्या झाली ती 32.
ओ वॉट अ डिलिव्हरी. खूप छान या ठिकाणी टप्पा, अचूक टप्पा आणि निर्धाव जातोय चेंडू. किशोर यांनी किती धावा दिल्या, म्हणजे पहिल्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 12. 24 आणि 32 बरोबर झाल्या. चौथं षटक कोण टाकतंय, कारण धावांचा निर्देशांक तर हा जवळजवळ 11.50च्या सरासरीने. सॉरी 10.50 धावसंख्या झाली ती 32. 6 चेंडूमध्ये किती धावा काढण्यामध्ये यशस्वी होते संदीप आणि त्याचा सह खेळाडू नॉन स्ट्राईकचा संदीप आणि रणजित. दक्षिणेकडून हवेचा ओघ मात्र यावेळेला वाढतोय. गोलंदाजीसाठी तयार जितेंद्र. हिंदी फिल्म सृष्टीमधील एक मोठं नाव जितेंद्र आणि धर्मेंद्र. चला सामना क्रमांक 6 साठी तयारीत राहायचं आहे. भादवड निंबवली दोन्ही संघाचे संघनायक तयार. जितेंद्र याचा चेंडू, चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये, पाहूया काय घडतंय. परंतु पंच हर्षद आहिर यांच्याकडून मात्र फेटाळलं जातं आणि नाबाद. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 34. दमन मध्ये क्रिकेट ग्राउंड केके, कॉमेंट्री मध्ये आवाज केके. त्याचं कारण आहे आणि स्कोरिंग मध्ये पण त्यांचं काम ओके. जोरदार प्रहार आहे, पाहूया. मला वाटतं हा चेंडू ज्या वेळेला त्याच्यावर मोहर लागली होती हा चौकार असेल, कारण पूर्णपणे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि आउटफील्ड मध्ये हा चौकार. धावसंख्या आता मात्र थोडीशी वातावरणात गरमी आणणारी आहे 38. कारण 40 क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की बरेचसे सामने 32 वर खूप संघर्षाचे होताना आपण पाहिलेत. 40 आणि 45 मध्ये 50-50चा सामना होतो. परंतु ज्या वेळेला 50 म्हणजे असे आजच्या दिवसातले 3 सामने झाले ज्याच्यामध्ये पायाचा सामना होता. पहिला सामना 49चा, त्याच्यानंतर टेमगरपाडा निंबवली 50 आणि पाया आणि खानपे 51. आणि आता पाहूया किती धावसंख्या होते आणि आता मात्र याच्यावर मोहर लागते का पाहूया. आणि वॉट अ शॉट बट वॉट अ कॅच. दोघांसाठी ही खूप छान. मी म्हणेन की तुमचा जेवढा फटका स्ट्रोक चांगला होता, त्याची दिशा चांगली होती, त्या क्षेत्ररक्षकाने मात्र सर्वांच्या टाळ्यांची दाद मिळवली. हा विकेट पडल्यानंतर आता मात्र खारबाव संघ एक वेगळ्या स्थितीत आहे. पण हा जर षटकार झाला असता तर मानकोली संघाची वाटचाल ही अर्धशतकाकडे चांगली झाली असती, कारण बॅट्समन संदीप होता. मोठा हादरा बसतोय. मानकोली संघाचा संदीप एक जबरदस्त शरीरयष्टी असलेला उंच पुरा असा हा फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये ज्या वेळेला पाये आणि मानकोली हा पहिला सलामीचा सामना झाला तेव्हा संदीप याची जर ती कॅच पकडली गेली नसती किंवा तो जर बाद झाला नसता तर त्या सामन्याचा एक वेगळा रुख, वेगळा अंदाज, वेगळी स्थिती आपण पाहिली असती. निंबवली संघानं एक सामना जिंकून 2 गुणांची कमाई केली. आता मात्र धावा आहेत 38. संदीप ज्युनियर, लेफ्ट हँडेड बॅट्समन, मॅन फ्रॉम मानकोली. मानकोली गावाचा इतिहास पाहिला तर क्रिकेटच्या बाबतीमध्ये मानकोली गावाचा पण एक जबरदस्त नाव आहे. उडशॉट, मिड विकेट्स. एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. चौथा हिरवा हे जे क्रीडांगण आहे यावर्षी मला वाटतं ते क्रीडांगण लवकरात लवकर तयार झालं होतं आणि ज्याच्यामुळे की काय यावर्षीची
क्रिकेटचा भरपूर महासंग्राम आपण त्या क्रीडांगणावर पाहिलं. धावसंख्या 39. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. जितेंद्र याच्या गोलंदाजीतून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातो. एकच धाव. थर्डमॅन ही क्षेत्ररक्षणाची अशी एक दिशा असते, ज्याला चातकाची नजर असेल त्याने तिथे क्षेत्ररक्षण करावं. शॉर्ट फाईन लेग असेल, शॉर्ट थर्डमॅन असेल, कारण चेंडू टाकणारा जो गोलंदाज असतो त्याला फक्त त्या चेंडूला अडवणारा एक नाही 3 जण असतात, ज्याच्यामध्ये विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट लेग आणि जितेंद्र याच्या षटकातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू फुल टॉस घेऊन प्रहार होतोय आणि आजच्या दिवसातील लेफ्ट हँडेड बॅट्समन मधून निघालेला हा पहिला चौकार आहे. या चौकाराने आता मात्र खेळाला मजा येईल. 45 धावांचं लक्ष गाठायचंय. निंबवली भादवड नाणेफेकीसाठी आपण यायचंय. ओके, ट्रिपल 4. 4 ओव्हर 4 विकेट. धावसंख्या झाली ती 44, म्हणजे चौकारांचा चौकार. निंबवली संघाचे संघनायक गुळवी भाऊया सुनील भाऊ. मानकोली संघ आपण 2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सलामीची पहिली जोडी खारबाव. चला, टॉस साठी तयार. कॅप्टन प्रल्हाद नाईक, मॅन फ्रॉम गावदेवी 40+ भादवड, उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आणि सुनीलजी गुळवी, मॅन फ्रॉम AG स्पोर्ट्स निंबवली, आत्माराम गुळवी दादांची नावानं ही टीम. नरेश कुठे गेला रे? काळेरामजी केनी यांच्या शुभ हस्ते या सामन्यात नाणेफेक होईल. गावदेवी भादवड वर्सेस AG स्पोर्ट्स निंबवली या संघादरम्यान KK काळाराम केनी नाणेफेक करतील. कोण बोलतंय? यस, AG स्पोर्ट्स निंबवली या संघाने नाणेफेक जिंकले. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी करायची आहे गावदेवी 40+ भादवड या संघाला. या सामन्यानंतर लगेचच निंबवली या संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंचेचाळीस धावांचं लक्ष गाठायचंय आणि काळाराम केनी सांगतील की कशा पद्धतीने स्थिती आहे दोन्ही संघांच्या या खेळाची. लाईव्ह ऐकूया KK काळाराम केनी यांना. चला, फलंदाज पाठवा लगेच. कारभाऊ टीम 45 धावांचं लक्ष. नक्कीच आपण फलंदाजीवर नजर टाकली. सुनील माली 5 चेंडूमध्ये 7, अविन 2 चेंडूमध्ये 4, कमलाकर 4 चेंडूमध्ये 8, संदीप सिनियर 8 चेंडूमध्ये 17 आणि रणजितनं 3 चेंडूमध्ये 3 आणि संदीप ज्युनियरनं 2 चेंडूमध्ये 5. अशा एकूण धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 44 मानकुली संघाने बनवलेत आणि 45 धावांचं टार्गेट सेट केले श्री कालिका माता कारभाऊ टीम समोर. धन्यवाद रवींद्र तरे सर, खूप चांगले आज समलोचन कक्षामधून समालोचन करताना
45 धावा 4 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत खारबाव टीमला, तर या उलट 4 ओव्हरमध्ये 45 धावा विजयासाठी बनवायचे आहेत खारबाव टीमला. वेलकम पंढरी शेठ भोईर, चेरोबा 40+, कोण संघाचे एक सिनियर खेळाडू. नक्कीच विनोददादा ठाकरे यांच्या स्पर्धेमध्ये पंढरी शेठ भोईर अनुपस्थित होते. चॅम्पियन टीम ठरली होती. वेलकम पंढरीजी भोईर, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मनोज म्हात्रे खारबावचे 12वे खेळाडू. जोशी साहेब, आपला प्रतिनिधी अथवा खेळाडू असेल तर पाठवा. बजरंग भाऊ या आपण. मनोज म्हात्रे स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईक फलंदाजाचं नाव सांगा. संजय, धन्यवाद. गोलंदाज सुनील. पहिला चेंडू बघूया. पहिला चेंडू मनोज म्हात्रेनं पाठवलंय सीमापार. षटकार. खारबाव संघाचे तुमचे 12वे खेळाडू एक सिनियर खेळाडू आहेत. श्री कालिका माता खारबाव टीमचे संतोष पाटील अध्यक्ष आहेत. श्री कालिका माता 40+ या संघाचे धन्यवाद संतोषजी पाटील. राजू चव्हाण यांच्याकडून दमन दबऱ्यासाठी आणि खास करून श्री कालिका माता खारबाव टीम साठी शुभेच्छा. धन्यवाद. क्या बात आहे. हा चेंडू देखील अतिशय चांगला आपण पाहिला होता. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या 6, 8 धावा. षटकारानंतर 2. मनोज म्हात्रे. नक्कीच एका बाजूला आपले सन्माननीय सचिव प्रदीप जोशी साहेबांची टीम, तर दुसऱ्या बाजूला सदस्य सँडी माली ची टीम आपण पाहतोय. स्टेट ड्राईव्हचा फटका. इथे हा चेंडू देखील एका टप्प्यानं सीमापार. चौकार. 3 चेंडूमध्ये सुनीलनं 12 धावा खर्च केलेत. मनोज म्हात्रेनं नेहमीच रवींद्र तरेसर खारबाव टीम साठी अशी सुरुवात करून दिली आहे. चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत. खूप चांगली बॉडी लँग्वेज आहे मनोज म्हात्रेजी. इथे देखील डीप मिड विकेटला चांगला छेल आता रणजितनं टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज मनोज म्हात्रे आउट. यानंतरचा सामना असेल एजी स्पोर्ट निंबवली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड. नाणेफेकी जिंकून निंबवली संघाचे कॅप्टन सुनील गुलवीनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आजच्या दमन दबऱ्याच्या पहिल्या दिवसातून आपण हा 5वा सामना मैदानामधून पाहतोय. अतिशय चांगलं सर्व संघांनी रवींद्र तरेसर सहकार्य केलेले आहे. यानंतर आपण 6व्या सामन्यामध्ये असणार आहोत. 10 वाजून 10 मिनिटांनी आपण आजच्या पहिल्या दिवसाला सुरुवात केलेली आहे. फलंदाज उमेश कारभारी. ओके, 2 चेंडू सुनीलचे बाकी आहेत. पहिले 3 चेंडू मध्ये जरूर 12 दिलेत, मात्र चौथ्या चेंडूवर चांगलं कमबॅक, चांगली विकेट मनोज म्हात्रेजी घेतलेली आहे. शपल क्रॉस गॅप मधून चेंडू चाललाय डीप फाईन लेग, सीमा पार, चौकार. मनोज म्हात्रेनं षटकाराने अकाउंट ओपन केलंय. उमेश कारभारीनं चौकारानं. धावसंख्या आपण पाहतोय 16 का डोला. 5 चेंडू P1. पहिला पॉवर प्ले सुनील माली. शेवटचा चेंडू. हा फटका अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार, चौकार. उमेश कारभारीने देखील सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार सुनीलला ठोकलेत. धावसंख्या 20. पहिल्या 6 मध्ये 20,
आणि आता 3 ओव्हर मध्ये अजूनही बनवायचे 25. क्या बात आहे, अतिशय चांगलं वातावरण आपण पाहतोय. नक्कीच आपल्या महाराष्ट्रापेक्षा आपण पाहिलं तर रवींद्र तरेसर इथे थोडंसं अगदी दमट वातावरण आहे, थंडगार हवा सुरू आहे. पंढरी शेठ भोईर देखील रिलॅक्स मध्ये अगदी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. मनोज भाऊ पाटील कारभाव डॅनी नक्कीच मनोज भाई डॅनी एक उत्तम क्रिकेटर आहेत. श्री कालिकामाता कारभाव टीम सध्या लाईव्ह मॅच पाहत आहेत आणि उद्या ते दमन दौऱ्याला आपल्या टीम सोबत जॉईन होणार आहेत. धन्यवाद मनोज भाऊ पाटील उर्फ डॅनी यांच्याकडून या दमन चषकासाठी आणि त्यांच्या श्री कालिकामाता कारभाव टीम साठी शुभेच्छा. धन्यवाद. बघूया सँडी 17 धावा बनवलेत. सँडीसाठी दमन चषक चांगला चाललाय, चांगला क्रिकेट आपण पाहतोय. राहुल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव इथे जितेंद्रनं कंप्लीट केलेली आहे. जितेंद्रला प्रथमच संधी मिळाली या चेंडूवर. उमेश 2 मध्ये 8, मनोज मात्रे 4 चेंडू मध्ये 12. इथे हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. वाईटनं धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 22 धावा. सदा मात्रे यांना देखील आपण स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. इथे चेंडूला अगदी लेट कट खेळले. शॉर्ट दरम्यान इनफिल्डच्या आतमधून अविन मालीची चांगली फिल्डिंग. 23 धावा. 8 चेंडू फेकलेत आणि 23 धावा बनवलेत. 1 गड्याच्या मोबदल्यात कारभाव टीम. क्या बात आहे. स्लॉगशिपच्या अंदाजाने फटका. नक्की जरूर चांगले प्रयत्न रणजितचे आपण पाहिले शेवटच्या क्षणापर्यंत, मात्र चेंडू अगदी हाताला चटका देऊन गेलाय. सीमापार चौकार. 27 धावा. संदीपनं दोन्ही सामन्यातून तरेसर चांगली फलंदाजी आज केली. इथे फुलटॉस झेल सुनीलनं सोडलाय, कारण की याचं कारण असं आहे की त्याच्या हाताला दुखापत आहे. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर डाव्या बोटाला दुखापत झाली आहे सुनीलच्या. एक सिंगल धाव आली. धावसंख्या 28. इथे बघूया बंडू माली. चेंडू अगदी चाललाय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार. वेलकम रुपेश पाटील, शैलेश पाटील, खूप खूप स्वागत या दमन दौऱ्यासाठी. बत्तीस धावा जोडलेत. इथे हा फटका बघूया. चेंडू अगदी चाललाय लॉंग ऑफला. गुरु माली 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 34. 2 ओव्हर मध्ये 34. सुनीलनं 20, संदीपनं 14. बारा चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 12 मध्ये 11. बघूया राहुल माली.
12 चेंडूमध्ये 11. यानंतर आपण गावदेवी भादवड आणि एजी स्पोर्ट निंबवली असा सामना पाहणार आहोत. आणि त्यानंतर विजय स्पोर्ट खांडपे आणि चेरोबा 40+ कोण. आपण ग्रुप ए चा हा तिसरा सामना पाहतोय. तर ग्रुप बी चे 2 झालेत आणि आपण यानंतर तिसऱ्या ग्रुप बी च्या सामन्याकडे जाणार आहोत. भादवड आणि निंबवली. बघूया 12 मध्ये 11. राहुल मालीला यावर मध्ये अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. राहुल इथे हा चेंडू अगदी लेगस्टिकला सोडून जातोय. राहुलनं तिसऱ्या ओव्हरची सुरुवात वाईट चेंडून केलेली आहे. धाबा कमी आहेत. 11 मध्ये 12 मध्ये 11 रोखायचे आहेत. अतिरिक्त चेंडू पासून बचाव करावा लागेल. इथे चेंडूला अगदी पॉइंट रिझनला ढकललाय. एक सिंगल धाव इथे पूर्ण केलेली आहे. सिंगल न धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. 11 मध्ये 9. 11 चेंडू आणि 9 धावा. इथे हा चेंडू वाईट. राहुलनं दुसरा वाईट चेंडू आता पण टाकला. यष्टीरक्षक कमलाकर माली काहीशे नाराज आहेत. पंचांचा निर्णय. धावसंख्या 37. धावा. इथे बघूया कमलाकरनं हा झेल सोडला जरूर, मात्र धावबाच्या स्वरूपात इथे जितेंद्रची विकेट आलेली आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. संजय बाद झालाय. नवीन फलंदाज जितू म्हात्रे. आठ धावा बनवायचे, त्याच्यासाठी चेंडू आहेत. 10 चेंडू आणि 8 धावा. बघूया जितू म्हात्रे. 10 चेंडू 8 धावा. राहुल माली बॉलिंग ट्रॅकवर तयार. षटकातील पुढचा चेंडू. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 9 चेंडू 8 धावा. मातीच्या खेळपट्टीवर नक्कीच एक चांगली टिचून गोलंदाजी करताना आपण पाहतोय राहुल माली. 9 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. चांगला चेंडू आपण इथे पाहतोय. नक्कीच राहुलनं खूप चांगली गोलंदाजी इथे केलेली आहे. 10 मध्ये 8 होत्या, आता 8 मध्ये 8 वर सामना येऊन थांबलाय. फलंदाज इथे जितू म्हात्रे बाद झालाय. फलंदाज किशोर पाटील. 2 चेंडू राहुलचे खूप निर्णायक आहेत. बघूया 8 चेंडू आणि 8. 10 मध्ये 8 होत्या. राहुलनं पुन्हा एकदा मानकुली संघाला कमबॅक करून दिलेले 2 चेंडू अतिशय चांगले टाकलेले आहेत.
बघूया आता 8 चेंडू आणि 8 धावा. 8 मध्ये 8, 37 धावा झालेली आहेत. 45चं लक्ष आहे. तुम्ही ज्या ठिकाणी कार्यक्रम घेणार होतात ना, मला नव्हतं तिथे काही प्रॉब्लेम येईल म्हणून. मग तुम्हाला आता मुलांचं फक्त मुलांना ठीक आहे. वेट वेट 1 तास वेट करा. 1 तास wait करा. क्या बात आहे. राहुल मालीनं सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. आता 7 चेंडू आणि 8 धावा. 10 मध्ये 8 होत्या. सामना 7 मध्ये 8 वर येऊन थांबलाय. 12 मध्ये 11 आणि आता 7 मध्ये 8. ये क्रिकेट. बघूया हा चेंडू हवेमध्ये. रणजित माली चे चांगले प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा इथे पूर्ण केली आहेत. दोन धावीनं संघाची टोटल आपण पाहतोय 39. 6 मध्ये 6 रवींद्र तरेसर. 12 मध्ये 11 होते. म्हणजे राहुलनं तिसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा दिलेत. 2 चेंडू वाईट देखील राहुलने टाकले होते. 2 वाईट आणि टोटल धावा 5 दिलेत. नाही, खऱ्या अर्थाने वाटलं नव्हतं जेव्हा 9 चेंडूत 11 धावा बाकी होत्या. 12 मध्ये 11 धावा बाकी होत्या. परंतु तिसरं षटक, सकाळपासून आपण एकच बोलतोय की 4ही षटकामधील तुमचे 6 चेंडू हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आता मात्र हे 6 चेंडू मधला प्रत्येक चेंडू हिऱ्या मोत्यासारखा आहे. नक्कीच अगदी तरेसरांनी सकाळी सामना दमन दौरा सुरू होण्याआधी सांगितले 24 चेंडूंचा हा सामना आहे. मात्र 1 ओव्हर तुम्हाला सामन्याला कलाटणी देऊ शकतो. 6 मध्ये 6 संदीप ज्युनियर. 6 चेंडू मध्ये 6 धावा. बघूया उमेश कारभारी. अतिशय चांगला अगदी हा फटका आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून बंडू माली चेंडूला उचलत आहेत. 2 धावा इथे पूर्ण केले. तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. नक्कीच जिथे काहीसा थ्रो आपण खरा पाहिला. बॅकअप साठी सुनील नव्हता. 3 धावा पहिल्या चेंडूला धावसंख्या आपण पाहतोय 42. फक्त आणि फक्त आता 5 चेंडू आणि 3 धावा. बघूया इथे देखील डायरेक्ट स्कोर इज लेवल आणि विजयासाठी एका धावीची गरज आहे. आपण पाहिलं तर धावा झाले 44. मानकुली संघानं 44 बनवले होत्या. कारभार टीमला 45चं लक्ष आणि आता एका धावीची आवश्यकता आहे. राजू चव्हाण आणि तसेच मनोज डॅनी यांनी देखील खारबाव टीमला विजयासाठी शुभेच्छा दिलेत. बघूया विजयी संघ. स्विंग अँड मिस. गुड बॉलिंग. आता चेंडू आहेत 3 आणि धावा पाहिजेत फक्त 1. इथे अजून एक डॉट. 2 चेंडू आणि एका धावीची गरज. आणि इथे हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आणि अतिरिक्त
धावसंख्येनं इथे सामना जिंकलं नक्कीच खारबाग टीमनं. पंचांचा निर्णय अंतिम आहे. मंडळी, आतापर्यंत पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि या पंचांच्या निर्णयाला आपण सर्वजण दाद देऊया. वेलकम होम मिनिस्टर फ्रेम, बेस्ट अँकर मनोहर तरे, माझे बंधू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना भातवड वर्सेस निंबवली. संजयभाई म्हात्रे यांच्या समवेत असणारे त्यांचे बॉडीगार्ड पिंट्या पाटील यांनी गावदेवी स्पोर्ट्स भातवड आणि संजयभाई म्हात्रे यांना विशेष शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. तसेच धडाडीचे शिवसैनिक, मल्हार ग्रुपचे अध्यक्ष, तरे परिवार, आमचे बंधू प्रेमनाथ बाळू तरे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. ही माझी आहे बघा त्यांच्याकडे संतोष तरे आपला अरे आपला आहे का बोलू. चालू आहे. तसेच भातवड आणि निंबवली या संघादरम्यान होणाऱ्या सामन्यासाठी भातवड संघाला किंग 9000 ग्रुप भातवड, गणेश पाटील आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांकडून भातवड संघाला खूप खूप शुभेच्छा. तसेच जय भवानी गुरुनाथ तरे यांनी सुद्धा शिवसेना शाखा प्रमुख यांनी गावदेवी स्पोर्ट्स भातवड या संघाला, विशेषतः संजयभाई म्हात्रे आणि सर्व टीमला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. जय भवानी शाखा प्रमुख भातवड, माझे वडील, यांनी संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. हा.